अंगारक संकष्ट चतुर्थीनिमित्त श्री महागणपतीच्या दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी। गणपती ही ज्ञानदेवता म्हणून ओळखली जाते। महाराष्ट्रात श्री गणेशाची अनेक पुरातन जागृत देवस्थाने आहेत। असेच एक श्री गणेशाचे पुरातन जागृत देवस्थान उरण तालुक्यातील चिरनेर या ऐतिहासिक गावात आहे। भक्तांच्या हाकेला धावून जाणाऱ्या चिरनेर श्री महागणपतीची ख्याती दूरवर पसरल्याने 25 जून रोजी मंगळवारी आलेल्या अंगारक संकष्ट चतुर्थीचे औचित्य साधून हजारो भाविकांनी आपल्या लाडक्या श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेण्यासाठी श्री महागणपती मंदिरात आपापल्या कुटुंबासह गर्दी केल्याचे चित्र पाहावयास मिळत होते। यावेळी उकाड्याने हैराण झालेल्या भाविकांनी शेतकऱ्यांना पाऊस पडू दे तसेच कुटुंबाला सुखसमाधान लाभू दे अशा प्रकारचे साकडे श्री गणेश चरणी घातले। उरण तालुक्यात असणारे चिरनेर हे गाव निसर्ग संपन्नतेची देणगी लाभलेले सुंदर गाव आहे। पूर्वीच्या काळी मुख्य बाजारपेठ असणारे चिरनेर गाव इंग्रज राजसत्तेविरुद्ध लढल्या गेलेल्या 1930 सालच्या जंगल सत्याग्रहाच्या लढ्याने भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात प्रसिद्ध पावले आहे। मात्र चिरनेरची खरी ओळख आहे ती पुरातन जागृत अशा श्री महागणपतीच्या देवस्थानामुळे। चिरनेर गावात असणारे अत्यंत प्राचीन महागणपती देवस्थान आता गणेश भक्तांची पंढरी झाली आहे। महागणपतीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना आपल्या इच्छापूर्तीचा अनुभव वेळोवेळी येत असल्याने या देवस्थानी नतमस्तक होण्यासाठी भाविकांची नेहमी गर्दी असते। 25 जून रोजी मंगळवारी अंगारक संकष्ट चतुर्थी आल्याने उरण तालुक्यातील भक्तांबरोबरच पनवेल, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, मुंबई, पेण या शहरातील हजारो भाविकांनी आपापल्या कुटुंबासह श्री महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी निसर्गरम्य परिसराचा आनंद लुटण्यासाठी सकाळपासूनच मंदिर परिसरात गर्दी केल्याचे चित्र पाहावयास मिळत होते। यावेळी श्रींचे दर्शन भाविकांना सुलभ घेता यावे यासाठी श्री गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष महेंद्र पाटील, कैलास पाटील, मंगेश पाटील, विकास पाटील यांच्यासह सदस्य विशेष मेहनत घेत होते। मात्र पर्यटनाच्या दृष्टीने वाटचाल करणाऱ्या ऐतिहासिक प्रसिद्ध चिरनेर गावातील खड्डेयुक्त रस्त्यातून मार्गक्रमण करणाऱ्या भाविकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याने भाविकांमध्ये मात्र नाराजीचा सूर उमटत होता। महामुंबईसह अनंत नारंगीकर, चिरनेर।